नमस्कार. ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर थंडी चालू झाली ना की आपल्या केसांमध्ये ऑटोमॅटिक खाज चालू होते, इरिटेशन चालू होतं. जरी कोंडा नसला तरी थंडीमध्ये आपल्याला स्कॅल्पला खूप जास्त खाज उठते. तर ही खाज का उठते? कारण स्कॅल्प आपला ड्राय होतो, इरिटेट होतं, नॅचरल ऑइल कमी होतं, ज्याच्यामुळे आपल्या स्कॅल्पला खाज उठते. तर डॉक्टरकडे न जाता घरच्या घरी तुम्ही असे कोणते उपाय करू शकता जेणेकरून ही जी खाज असते ती कम्प्लिटली निघून जाते. चला तर मग या होम रेमेडीज आणि उपाय काय आहेत ते बघूया आणि आजचा व्हिडिओ लगेचच चालू करूया. पहिला उपाय आहे ते म्हणजे कडुलिंब. तुम्ही कडुलिंबच्या पाण्यामध्ये जर तुमचे हेअर वॉश केले, केस धुतले तर तुमच्या केसांमधले जे इरिटेशन असतं, खाज असते, इन्फेक्शन असतं ते निघून जातं. नाहीतर तुम्ही कडुलिंबच्या पाण्याची पेस्ट करून ती तुमच्या स्कॅल्पला लावू शकता. त्यामध्ये थोडंसं दही घालून ती पेस्ट देखील तुम्ही तुमच्या स्कॅल्पला लावू शकता. दुसरा उपाय आहे ते म्हणजे लिंबू. तर लिंबू देखील तुम्ही तुमच्या स्कॅल्पला लावू शकता, पण डायरेक्टली लावायचं नाहीये. तुम्हाला 1 चमचा लिंबूचा रस 3 ते 4 पाण्यात घ्यायचा आहे आणि स्प्रेनी तुम्ही तुमच्या स्कॅल्पवर किंवा कॉटन बॉलनी तुम्ही तुमच्या स्कॅल्पवर लिंबूचा रस लावू शकता, जेणेकरून तुमची जी खाज असेल, इरिटेशन असेल ते निघून जाईल. तुम्ही जर रोज रात्री कोरफडचं जेल म्हणजे ॲलोवेरा तुमच्या जर मुळांना लावलं, केसांना लावलं थंडीमध्ये, तर तुम्हाला खाज अजिबात येणार नाही. इरिटेशन, इन्फेक्शन असेल तर ते लगेच निघून जाईल. एकतर तुम्ही मार्केटमधलं कोरफडचं जेल वापरा, नाहीतर तुम्ही घरीच कोरफडचं जेल तयार करू शकता आणि ते तुम्ही तुमच्या स्कॅल्पला वापरू शकता. जर तुमच्या बॉडीमध्ये ना न्यूट्रिएंट्सची कमी असेल किंवा जर तुम्ही थंडीमध्ये पाणी कमी पित असाल तरी देखील तुमच्या स्कॅल्पला खाज उठू शकते डिहायड्रेशनमुळे. त्यामुळे पाणी भरपूर प्या आणि न्यूट्रिएंट सगळे घ्या. म्हणजे जे काही आपल्या केसांसाठी इसेन्शियल आहे, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल्स, हे सगळं खा. आठवड्यातून 2 वेळा जेव्हा तुम्ही केसांना तुमच्या तेल लावताय तेव्हा त्याच्यामध्ये लव्हेंडर इसेन्शियल ऑइल वापरा. तर लव्हेंडर इसेन्शियल ऑइल ना थंडीमध्ये खूप बेस्ट आहे. हे जर तुम्ही कंटिन्युअस वापरलं तर तुम्हाला डॅन्ड्रफ होणार नाही, इचीनेस जी खाज असते ती निघून जाते. आणि जर तुम्हाला सारखा डॅन्ड्रफ होत असेल तर तुम्ही नेहमी लव्हेंडर इसेन्शियल ऑइल तुमच्या तेलामध्ये मिक्स करून वापरा. जर तुम्ही रोज साखर खात असाल ना तर साखरने देखील इची स्कॅल्प, डॅन्ड्रफ, कोंडा, इन्फेक्शन, स्कॅल्प इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे रोज तुम्ही 1 ते 2 चमचे साखर खाऊ शकता, पण त्याच्यापेक्षा जादा जर तुम्ही साखर खाताय तर तुमची हेअर ग्रोथ पण कमी होते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, साखर कमी करा. जादा साखर रोज खाऊ नका. कधीतरी तुम्ही खाऊ शकता, पण रोज साखर खाऊ नका, कारण त्याचे खूप जास्त साईड इफेक्ट्स आहेत. तर हा होता आजचा माझा व्हिडिओ इची स्कॅल्प इन्फेक्शन बद्दल आणि हे होते त्याचे उपाय. जर तुम्हाला काही शंका असतील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.